चला बघूया आजचा ट्रेड काय होते कसं होते. तर मी थोडंसं ॲनालिसिस करतो आधी. ॲनालिसिसचा पार्ट आहे. सकाळी आपले 4 ते 5 ट्रेड झालेत करून आणि बऱ्यापैकी प्रॉफिट झाला आहे लंडन सेशनमध्ये. आता न्यूयॉर्क सेशनचं आपण बघूया. मी जे आहे ते क्लिअर करतो. सकाळचं जे ॲनालिसिस आहे एक वेळेस एका तासाच्या याच्यामध्ये आपण बघूया कसं होते. तर बघा मार्केट आहे ना, मोस्ट ऑफ द आपण आधी लिक्विडिटी मार्क करूया. आणि इथे एक करूया. या साईडला एक ऑलरेडी लिक्विडिटी आहे जी त्याने घेतली आहे. आता मी पुन्हा 15 मिनिटाच्या वरती येतो. 15 मिनिट बहुत बार यहाँ पे मार्केट ने ऊपर से रिजेक्ट किया है. ठीक आहे, तर बघूया काय लॉजिक असणार आहे ट्रेडिंगचं. आता 5 मिनिटला बघतो एक वेळेस काय. तर न्यूयॉर्क सेशन आणि 1 मिनिटमध्ये ओके. बघा काहीच मार्केटनं बरोबर इथपर्यंत गेलं, लिक्विडिटी घेतली आणि खाली येते. बट हे थोडंसं आहे ना कन्फ्युजिंग आहे. मार्केट असं आय थिंक थोडंसं याच्या वरती जायला पाहिजे होतं आणि प्रॉपर लिक्विडिटी घेऊन खाली यायला पाहिजे होतं. त्याने यावाली लिक्विडिटी घेतली, बट लिक्विडिटी थोडीशी वरती होती अजून या साईडला. हे जे दिसतंय ना हे इथं होती. बट बघूया आपलं ट्रेड कसा बनतो गोल्डमध्ये. मी आता गोल्डला मार्क करतोय ट्रेन लाईनमुळे. एक ही लेवल ॲड करूया आणि याला लाईन करतो डॅशेस. याचा कलर करूया ब्लॅक. जर इथं ट्रेड झाला आपला तर आपण इथं ट्राय करूया एक ट्रेड घ्यायचा डाऊन साईड वरती आणि तो ट्रेड येईल आपला इथपर्यंत. तर 0.2 लॉट साईज आहे माझी आता आणि मी ऑलरेडी मार्क करून ठेवतो शॉर्ट पोझिशन. जर हे ब्रेक झालं तर आपण एक ट्रेड घेऊ शकतो इथपर्यंत आणि याचं एल ठेवू शकतो आपण हा ॲटलिस्ट इथपर्यंत. ही माझी डाऊन साईडची पोझिशन असणार आहे. बघूया कसं होतंय. तर तुम्ही जर चॅनलला नवीन असणार काहीच तर सबस्क्राईब करून ठेवा आणि ट्रेडिंगला जसा तुम्हाला वेळ मिळेल तशी व्हिडिओ बघत राहा. थोडं थोडं शिकत राहा, नॉलेज घेत राहा. लिक्विडिटी खूप इम्पॉर्टंट असते मार्केटमध्ये. लिक्विडिटी घेऊन जेव्हा ट्रेडिंग आपण करतो त्याच्यानंतर एक खूप चांगला मूव आपण एक्सपेक्ट करू शकतो मार्केटमधून. कॅन्डलचा रेट बनते इथं. BTC वरती एकदा चेक करूया काय चाललंय. तर BTCचं पण आपण राऊंड ट्रेड घेतलेला सकाळी आणि पुन्हा याने या लेवलला क्रॉस केलंय. आय थिंक इथनं सपोर्ट घेतोय तो. मी डिलीट करतोय आणि ही वाला जो आहे ना या लाईनचा सपोर्ट ॲड करतोय इथं एक्झॅक्ट. तुम्हाला काही डाऊट असेल ना गाईज विचारा खाली कमेंटमध्ये. ट्रेडिंग शिका फक्त व्यवस्थित. गोल्डला आपण याच्या वरती गेल्याशिवाय बाईंग करू शकत नाही. 15 मिनट के ऊपर देखते हैं क्या हो रहा है. तो 15 मिनट के ऊपर देखो यहाँ से सपोर्ट लिया उसने. लेट्स सी गाइस BTC में क्या होता है. तो आते हैं गोल्ड के ऊपर एक बार.
गोल्ड में 15 मिनट के ऊपर तो रेड कैंडल है, 5 मिनट के ऊपर ग्रीन कैंडल बना रहा है। ये रिटेस्ट भी हो सकता है गाइज, अगर इसको ऊपर जाना रहा ना तो ये रिटेस्ट भी हो सकता है। मतलब मार्केट ने यहाँ तक रेड लिया, अगर ये ग्रीन कैंडल फिर से यहाँ तक आए तो अपन बाइंग की तरफ जा सकते हैं। मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही प्रत्येक ट्रेडिंगमध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो जपा, ट्रेडिंग मॅनेजमेंट व्यवस्थित करा। ट्रेडिंग मॅनेजमेंट तुम्हाला शिकण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण एक वेळेस तुम्ही ह्या गोष्टी शिकल्या ना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार। त्यामुळे तुम्ही थोडंसं लक्ष द्या या गोष्टींकडे, ट्रेडिंग मॅनेजमेंटकडे। खूप खूप जास्त इम्पॉर्टंट असतात या गोष्टी मार्केटमध्ये। कॅन्डल तर क्लोज होतोय गाईज, बघूया कसं। तर तुम्हाला जर ह्या गोष्टी शिकायच्या असतील ना तर आपलं चॅनल आहे, सबस्क्राईब करून ठेवा, द ट्रेडर्स माइंड अभी। मराठीमध्ये हिंदीमध्ये कुठल्या पण गोष्टीमध्ये आपण शिकवू शकतो, कौन सी भी चीज़ हो, मराठी हिंदी सीख जाओगे आप। बट आपको रूल फॉलो करने की आदत होनी चाहिए, प्रोसेस फॉलो करने की आदत होनी चाहिए, तभी आप ये सारी चीज़ें कर पाओगे। ग्रीन कॅन्डल झाली आहे, ही कॅन्डल याच्या खाली क्लोज व्हायला पाहिजे, तर थोडी मजा येईल, आपण इथपर्यंत ट्रेड घेऊ शकतो। इथपर्यंत पण येता येईल आपल्याला 5 मिनिटमध्ये। तर बघूया काय चाललंय। तर गोल्ड 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 ट्रेडिंग व्यू गोल्ड स्पॉट US डॉलर हा 5 मिनिट का चार्ट आहे, आणि हा चान्सेस आहे की याचा क्लोजिंग भेटल्यानंतर मार्केट खाली येईल। बघा मार्केटने लिक्विडिटी घेतली, इथून मार्केटने लिक्विडिटी घेतली, लिक्विडिटी स्वीप झाली, डायरेक्ट खाली आला, इथे एक रिटेस्ट झाला आणि मार्केट खाली जाण्याच्या तयारीमध्ये आहे। सो आपण बघूया गाईस कसं होतं। तर आपल्या प्लॅनिंगच्या नुसार ॲटलिस्ट आपल्याला एवढा 70 पिप्स 70 पिप्सपर्यंत आपल्याला एक टार्गेट हवा आहे याच्यामध्ये। देखते गाईस, आणि एक हा इथं पण आहे, इथं पण बघावं लागेल। 5 मिनिट वरती एक वेळेस पुन्हा चेक करूया काय चाललंय। तर ठीक आहे, डाऊन साईडच माझा मूव असणार आहे आफ्टर लिक्विडिटी स्वीप। आउटर लिक्विडिटी स्वीप झाली आहे, आता इंटरनल लिक्विडिटीच्या नंतर आपण एक ट्रेड व्यवस्थितपणे घेऊया। आता हा ट्रेडची प्लॅनिंग आपण इथनं पण करू शकतो, असं, आणि इथं इथून पण आपल्याला एक ट्रेड भेटू शकतो गाईज डाऊन साईडचा। लेट्स सी, 1 मिनिटचा चार्ट आहे, बघू कसं होतं। तर रिजेक्शन भेटलं पाहिजे, फक्त वर जाऊन रिजेक्शन भेटलं पाहिजेत, तेव्हा आपण डाऊन साईड जाऊ शकतो। ही जी लेवल आहे त्या लेवलच्या खाली वरती जाऊन शिफ्ट झालं ना तर अजून मस्त मजा येणार ट्रेडिंगमध्ये। जर कॅन्डल इथपर्यंत गेली, इथून पुन्हा स्वीप झाली आणि एकदम खाली पडली तर आपण चांगला प्रॉफिट करू शकतो। बट ही फक्त इथपर्यंत आली आहे, सो त्यामुळे मी याच्यामध्ये जंप नाही केला। बट बघूया गाईज कसं होतं। तर 1 मिनट का चार्ट है, 5 मिनट में ये सब चीज़ें हो रही है। हम्म, 2 मिनिट अजून बाकी आहे कॅन्डलला क्लोजिंगला। स्ट्रॅटजी जी राहते ना ती फक्त तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी राहते, त्याच्यानंतर जो पूर्ण स्किल आहे ती आहे ट्रेड मॅनेजमेंटची।
याच्यावरती जर गेला ना, या लाईनच्या वरती, तो बाईंग वाला ट्रेडचा विचार आपण करू शकतो जर या लाईनच्या वरती गेला तर। और उसके नीचे ही क्लोज हो गया तो डाउन साइड जो अपन ऑलरेडी बैठे वही करेंगे। यहाँ पे एक साइड मेरा ट्रेडिंग व्यू का चार्ट ओपन है, एक साइड में एक्सएम वाला चार्ट ओपन है। वन मिनट, 1 मिनट में ये सारी चीजें होनी चाहिए। हा खूप मस्त मूव होता काहीच। हा मी दुपारी ॲड केला माझ्या याच्यामध्ये आणि मला ॲटलीस्ट $500चा प्रॉफिट झाला। मी या कॅन्डलवरती एंट्री घेतलेली, जी ही कॅन्डल होती याचा ब्रेक झाला आणि मार्केट बूम। इथं मार्केट वरती गेलं, एक रिटेस्ट भेटला आपल्याला, तो याच्या आतमध्ये क्लोज झाला। रेड कलरची कॅन्डल बनली, ही पण एक रेड कलरची कॅन्डल होती, बट ही रिव्हर्स झाली आणि याला खूप मस्त पुलबॅक भेटला बाहेरकडून आणि मी वेट केला या कॅन्डलच्या क्लोजिंगचा। ही कॅन्डल झाली आणि 100% याच्यावरती क्लोज झाली आणि मी ट्रेड घेतला ॲटलीस्ट इथपर्यंत। हे माझं लॉजिक होतं या ट्रेडमध्ये, तुम्ही बघू शकता। ह्या सर्व गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या। म्हणून मी म्हणत असतो की लिक्विडिटी खूप खूप जास्त महत्त्वाची असते। आता आपण एक ट्रेड घेऊ शकतो इथं। ही कॅन्डल फक्त क्लोज झाली पाहिजे व्यवस्थित। 5 मिनिटमध्ये काय चाललंय, 5 मिनिटमध्ये चाललंय व्यवस्थित, मस्त क्लोज झाली ही कॅन्डल। चलो आते गाइज, अभी तक बाकी है 24 सेकंड और। कैंडल मस्त क्लोज होता है। 4 सेकंड, 3 सेकंड, 2 सेकंड, 1 सेकंड हो जाए मेरे भाई जल्दी। नीचे 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 मैंने ट्रेड ले लिया गाइज। बघूया आपला एसएल राहील हा $81चा, $71चा आणि माझा जो टीपी असेल तो टीपी मी ठेवेल ॲटलीस्ट इथपर्यंत ठेवू शकतो। बघू कसं होतं तर 5 मिनिटमध्ये मी एक वेळेस पुन्हा चेक करतोय। हे बघा गाइज, मार्केटमध्ये लिक्विडिटी घेणं खूप महत्त्वाचे आहे, सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे। लिक्विडिटी घेतल्यानंतर एक रिटेस्ट कॅन्डल जेव्हा होते त्याच्यानंतर एक खूप खूप मस्त मूव येतो आणि ही एक मी याचं रिटेस्ट म्हणूनच कॅन्डल कन्सिडर केली आहे आणि 1 मिनिटच्या याच्यावरती आपण ना एंट्री घेतली आहे। 190, 200 इथपर्यंत ठेवू शकतो आपण, 230 ॲटलीस्ट 1:1, 1:2, 1:3 टकच आहे आपला टार्गेट 229 म्हणजे। तर त्याला मॅनेज पण करूया 1 मिनिटवरती एक वेळेस पुन्हा। डिपेंड्स राईट, एक्झॅक्टली ही तर ठेवूया आपली 1:2 वाला टार्गेट आहे। लेट्स सी गाइज, आणि थर्ड वाला पॉईंट जो आहे तो डायरेक्ट हा येतो किंवा हा येतो 1:3 वाला। $80चा आपला एसएल आहे। बघूया कसं होतं तर। तुम्ही प्रॉपर लक्ष द्या ट्रेडिंगकडे, मी काय करतोय तर। तुम्हाला शिकायचं असेल तर कमेंट करा, जे डाऊट असतील ते कमेंट करा। टेलिग्राम चॅनलची लिंक बायोमध्ये आहे, जॉईन करू शकता। इंस्टाग्रामला ऑलरेडी अकाउंट होतं, बट ते पुन्हा तोच इश्यू येतोय, पुन्हा ब्लॉक झालं तर डिॲक्टिवेट करून टाकले त्यांनी। $51चा प्रॉफिट आहे आता, 64, 65, 74। लॉजिक से ट्रेड करो आप हमेशा। 1:3, 1:2 तक अपना प्रॉफिट आएगा अभी इसमें। मैं इसको फिर से एक बार मैनेज करूँगा
कैंडल का क्लोजिंग आने दो एक बार इसको। 56, 54, $53 तक प्रॉफिट ऑलरेडी इसमें आया था। जो छोटे छोटे प्रॉफिट भी बुक करता है ना गाइज, वो भी एक अच्छा लास्ट में प्रॉफिटेबल ट्रेडर हो सकता है। जैसे कि उसने 500 पिप्स मतलब 50 पिप्स पकड़ के टीपी ले लिया, ट्रेड को क्लोज कर दिया, तो ये सारी चीज़ें भी आप कर सकते हो। ये कैंडल देखो कितनी गजब बनी है, पूरा रिवर्स लेके अभी ये कैंडल थोड़ी सी गड़बड़ बनी है, इसने लिक्विडिटी ले लिया है गाइस। 5 मिनट के ऊपर एक बार फिर से देखते हैं। ये इसके नीचे क्लोज होनी चाहिए थी बट ये हुआ नहीं। ये थोड़ा सा गड़बड़ है, अभी अपन फंस सकते हैं इसमें। ये जो कैंडल है ना, ये इस जोन के नीचे क्लोज होनी चाहिए थी बट वो हुआ नहीं। बघूया कसं होते तर। ग्रीन कॅन्डल तर बन रही आहे अभी। $50 प्रॉफिट झालेला होता। $50 प्रॉफिट झालेला होता, तो पुन्हा 22 वरती येऊन बसलाय। याने ही कैंडल नको हिट करेला। 15 मिनट में देखते हैं। ग्रीन कैंडल तो बन रही है, बस हाई चांसेस है कि मार्केट नीचे आए इस कैंडल को क्लोज होने में। और 5 मिनट बाकी आहे, म्हणजे 15 मिनिटाच्या कॅन्डलला क्लोज होण्यासाठी अजून 5 मिनिटं बाकी आहेत। बघू कसं होते तर। आप एक बार मुझे बताना आप कौन से लैंग्वेज में कंफर्टेबल हो। जो भी होगा मराठी हिंदी कर लेंगे। वैसे तो मैं मराठी हूँ, मुझे मराठी सही लगता है। या कॅन्डलचा क्लोजिंग पाहिजे होता मित्रांनो, या कॅन्डलचा क्लोजिंग आला असता ना तर मजा आली असती अजून, पण तो ऑलरेडी मिळतोय। बट ही कॅन्डल त्याच्या खाली क्लोज व्हायला पाहिजेत। $95-96 प्रॉफिट आहे आपला ऑलरेडी चालू आहे। पेशन्स ठेवूया गाईज, बघूया कसं होते तर। मी आलो, ॲनालिसिस केला क्लिअरमध्ये, मला एक व्ह्यू दिसला, त्या व्ह्यूच्या नुसार आपण ट्रेड घेतोय। एकदम सिम्पलमध्ये ट्रेडिंग असते आणि एकदम शांत डोक्याने करावं लागते, एकदम रिलॅक्स राहून। आता हा जो वेळ घेतोय ना, या वेळेच्या नंतर जर कॅन्डल खाली पडली ना तर 100% आपल्याला टीपी भेटून जाईल। आता आपण हा 171 ठेवला आहे, बट मला असं वाटतं आपण इथं पण ठेवलं ना तर इझी होऊन जाईल ह्या गोष्टी। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, इथपर्यंत ठेवला पाहिजे तसं वाटतंय मला। बघूया गाईज, मधामध्ये डिफरन्स किती आहे हा 100 पिप्सचा डिफरन्स आहे आणि जिथून आपण एंट्री घेतली आहे ते ऑलरेडी आपल्याला 50 पिप्स भेटले आहेत आणि हा म्हणजे 150 पिप्सचा ओव्हरऑल आपला टार्गेट आहे। लेट्स सी क्या होता है तो। तुमचे काही पण डाऊट असतील ना, काही पण असो, तुम्ही मला बिंदास विचारा, बिंदास करा। मला माहिती आहे, हे बघा, ऑफिस करता आपण सर्वजण ऑफिस करतो। ऑफिस केल्यानंतर संध्याकाळी घरी येतो, वेळ असतो, बॅचलरचे मुलं आहेत त्यांना आरामात वेळ असतो, सिरीज वगैरे बघतो आपण, इंस्टाग्राममध्ये टाइम वेस्ट करतो। त्याच्यापेक्षा नॉलेजेबल व्हिडिओ पहा। नॉलेजेबल व्हिडिओ बघून तुम्ही ॲटलिस्ट ट्रेडिंग शिकू शकता ना। शेतकरी मुलं आहेत जे शेतात काम करतात, MIDC मध्ये पण खूप वर्क करतात, खूप हार्ड वर्क करतात ते। थोडंसं स्किल वाढवा आणि स्मार्ट वर्क करा। मला असं म्हणायचं आहे, काय प्रॉब्लेम काय आहे? जर ह्या गोष्टी शिकल्या आपण आता, तर कुठनं तरी पैसा मिळत आहे, काहीतरी गोष्टी होत आहेत, तर इश्यू नसायला पाहिजे। आपण काही लोकं म्हणजे असं की आपण विदर्भातनं इकडे येतो, नाशिकमधनं, कोल्हापूरकडनं सर्वीकडे लोकं येतात। काही लोकं MIDCमध्ये वगैरे वर्क करतात, तिथं नाईट शिफ्ट वगैरे पण करतात, कोणी सिक्युरिटी म्हणून वर्क करते, कोणी काही करते आणि कोणी इंजिनिअर वगैरे पण झालं आहे। पण सर्वांचे सिनारिओ सध्या सेम आहे। जॉब मिळतोय, सॅलरी कमी जास्त असू शकतात गोष्टी, बट तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर एक्स्ट्रा इन्कम होत आहे आणि तुम्ही हे रिलॅक्समध्ये बसून वर्क करू शकता, तर प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही असा विचार का नाही करत? शिकत का नाही ही गोष्ट? रिस्क रिवॉर्ड रेशो ट्रेडिंगमध्ये असतो, लॉस पण होतात, पण तुम्ही घाबरून जाऊ नका। तुम्हाला शिकायला थोडा वेळ लागेल, पण शिकल्यानंतर तुम्ही जसं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्हाला गोष्टी समजतील, तुम्ही आरामात प्रॉफिटेबल होसाल। किंवा प्रत्येक महिना प्रॉफिटेबल नसणार, पण जर तुम्ही 3 दिवस लॉस केला तर चौथ्या दिवशी प्रॉफिट होईलच ना। 7 दिवस लॉस केला तर त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला प्रॉफिट होईलच। मंथ ऑफ द एंडमध्ये तुम्ही कधी कधी ब्रेक इव्हन राहसाल, कधी कधी प्रॉफिटेबल राहसाल। तुम्हाला समजते ना मी काय बोलतोय? तुम्ही कधी कधी प्रॉफिटेबल राहू शकता, कधी कधी लॉसमध्ये जाऊ शकता, पण तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुमचा लॉस कमीत कमी व्हावा आणि प्रॉफिट जास्तीत जास्त झालं पाहिजे। ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत नेहमी।
ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवसाल ना, तुम्हाला आरामात सर्व गोष्टी तुम्ही म्हणजे तुमचा जो हा एक वे आहे, त्या वेला लागून जासाल. फक्त तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करत तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं आहे आणि एक दिवस तुम्ही आरामात पोहोचणार. फक्त तुम्हाला ह्या गोष्टी, हे रूल, हे प्रोसेस डिसिप्लिन करून डिसिप्लिनमध्ये राहून ट्रेडिंग करायची आहे. आता बघा, आपला ऑलरेडी $50 पर्यंत प्रॉफिट चालू होता, तो पूर्ण रिव्हर्स झाला आहे. आता जर इथपर्यंत वरती आला हा ट्रेड, कारण की याने इथे 2 ते 3 वेळा ट्राय केले खाली पडायचा, हा नाही पडतोय. इथून कधी जर हा वरती गेला तर आपल्याला एस-एल द्यावं लागेल. तर हे सिनारिओ पण असे होतात. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवाव्या लागतील आणि ते आता होत आहे. तर बघूया. ट्रेलिंग एस-एल लावायचं काम नाही पडलं. आपण जर ऑलरेडी लावून घेतला असता ट्रेलिंग एस-एल, तर आपला ट्रेलिंग एस-एल निघून गेला असता. आपला ट्रेड हा क्लोज झाला असता. 15 मिनिटमध्ये बघूया काय चाललंय. तर कॅन्डल 42 सेकंद बाकी आहे कॅन्डलला क्लोज व्हायला आणि ती 100% वरती येऊन जाते 15 मिनिटमध्ये. तर 15 मिनिटमध्ये पण ट्रेड असतात. आता आपण 1 मिनिट आणि ह्याच्यावरती घेतलं तर आपण जे $100 आपला प्रॉफिट झाला होता, तो आपण कदाचित बुक केला असता तर अजून चांगलं झालं असतं. पण ट्रेडिंगमध्ये अशा गोष्टी होत राहतात. आता हा 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती 15 मिनिटंवाल्यांचा जो टाइम फ्रेम असतो, त्यांच्यासाठी ही कॅन्डल म्हणजे रिटेस्ट कॅन्डल आहे, की त्यांनी या झोनला रिटेस्ट केलं आहे पुन्हा आणि इथं तो पुन्हा पडण्याचे चान्सेस आहेत. 7 सेकंद राहिले, 6 सेकंद राहिले या 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या क्लोजिंगसाठी. 5 मिनिटमध्ये एकदा पुन्हा बघूया. रिस्क रिवॉर्ड रेशो व्यू आपला तोच आहे. इथून बघा पुन्हा एक ग्रीन कॅन्डल वरती जाण्याचा प्रयत्न करते आणि आता $61 आपला लॉस ऑलरेडी चालू आहे, जो आपण $100च्या प्रॉफिटपर्यंत गेलो होतो. हे बघा, पुन्हा इथून एंट्री घेतलेली, बरोबर झालं आहे. आपण इथपर्यंत आलेलो 50, म्हणजे आपले $100चा प्रॉफिट होता. बघूया काहीच कसं होते. तर हाय प्रोबॅबिलिटी जिथं असते तिथंच आपण ट्रेड घेतो आणि आपण हा ट्रेड जो आहे ना, इथं नाही घेतला. आपण याला ऑलरेडी एक रिटेस्ट होऊ दिला, त्यानंतर आपण ट्रेड घेतला तो इथं आणि एस-एल ठेवला हा. तर हा रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही इथं पण बघू शकता, जे आपण ऑलरेडी ॲड करून दिले आहे. 1:3, 1:4 पर्यंत आपला रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. $100 आपण ऑलरेडी प्रॉफिट होता आपला. आपण असं नाही की ट्रेड घेतलं डायरेक्ट लॉसमध्ये गेलो. $14-18 पुन्हा चालू आहे. बघूया कसं. तर BTC मध्ये काय चाललंय जर पुन्हा बघूया. आपल्या BTC मध्ये हा ट्रेड जर याच्या वरती गेला तर आपण एक ट्रेड घेण्याचा विचार करू शकतो. बघू काय होते तर BTC मध्ये. आधी आपला जो गोल्डचा ट्रेड चालला तिथं फोकस करूया. $22 पर्यंत लॉस आहे. $280 आपला TP आहे. शिकणं खूप महत्वाचं आहे. शिका आधी, तुम्ही गोष्टी करा व्यवस्थित, स्वतःला वेळ द्या, स्वतःकडे फोकस करा, गोष्टी आरामात होतात. शिकणं खूप महत्वाचं आहे. प्रोसेस फॉलो करणं खूप महत्वाचे आहे. मी नेहमी तुम्हाला सांगत राहतो ना, की प्रोसेस हा जो विषय आहे हा आपल्याला लहानपणापासून लागू होतो. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोसेस आहे. प्रत्येक एज्युकेशनमध्ये प्रोसेस आहे. जॉबसाठी पण प्रोसेस आहे आणि आपण कार चालवतो, गाडी चालवतो, तिथं पण प्रोसेसमध्ये डिसिप्लिन आहे. त्या गोष्टी जर नाही फॉलो केल्या तर आपल्याला दणका बसतो, फटके बसतात, पडतो, ॲक्सिडेंट होतो. ही कॅन्डल बघा इथून पुन्हा वापस आली आहे इथपर्यंत. यांनी काय केलं माहिती आहे का तुम्हाला? मी एक सांगतो आता यांनी काय केलं. यांनी मार्केट इथपर्यंत आलं, यांनी पुन्हा एक इथं वरच्या साईडला लिक्विडिटी घेतली आणि मार्केट खाली येतोय लिक्विडिटी घेऊन. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि हे 5 वेळेस आहे जे मार्केट या झोनला टच होत आहे. तुम्हाला अजून पण समजत असेल की जर मार्केटने याला क्लोजिंग दिली तर मार्केटला खाली पडायला काहीच वेळ लागणार नाही. $17 पर्यंत आपण आहे. आणि हे असं का झालं मी तुम्हाला सांगतो. 5 मिनिटामध्ये तुम्ही बघा. एक रॅली आली होती. मी तुम्हाला जसं सकाळी सांगितलं, सकाळी तुम्हाला सांगितलं, अजून पुन्हा एक वेळ सांगतो.
की ही जी कॅन्डल होती गाईज, हे जे कॅन्डल होती, ड्रॉ होते का होते, ह्याच्या 2 कॅन्डल होत्या ना, इथं मार्केटने काय केलं, रिटेस्ट केलं. या लेवलला ब्रेक आला, हा लेवलचा ब्रेक झाला, मार्केट वर गेलं आणि इथं रिटेस्ट झाला, कॅन्डल पूर्ण वरती गेली, बाहेरने पूर्ण कंट्रोल केलं आणि मी इथं ट्रेड घेतला सकाळचा. म्हणजे आता 3:30 वाजताचा आय थिंक काहीतरी विषय हा. आणि इथून तर मी इथपर्यंतची रॅली हे पकडली, इथपर्यंतची 186 कुठे आहे, 186 पर्यंत पकडलेला काहीतरी, 174, 188, नाही 176, 2346 इथपर्यंत काहीतरी माझी रॅली होती. आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण इथपर्यंत मी ट्रेड पकडलेला. तर चांगला $400-500 प्रॉफिट झाला त्यामध्ये. तर हा रिटेस्ट आणि लिक्विडिटी ऑलरेडी इथनं घेतलेली होती, इथनं ऑलरेडी आपली लिक्विडिटी होती इथनं घेतलेली. मग तो हळूहळू इथं आला, त्यानं एक वेळेस पुन्हा या झोनला टच केलं. मी हा सांगतोय तुम्हाला, हा जो झोन दिसतोय ना तुम्हाला, ड्रॉ लाईन करून दाखवतोय बघा, हा वाला, याला त्याने रिटेस्ट केलं. मी वेट केला इथपर्यंत जाण्याचा आणि एक रेड कॅन्डलचा मी वेट करत होतो. तर मोठी रेड कॅन्डल झाली, ही पण एक रेड कॅन्डल झाली, पण ही पूर्ण बाहेरनं कंट्रोलमध्ये केली. मी याचा ब्रेकिंग जसं झाली माझी, मी डायरेक्ट एंट्रीमध्ये आलो. सो आपला हा एक रॅली झाली. पुन्हा इथनं मार्केटनं लिक्विडिटी घेऊन इथपर्यंत आलं. इथं थोडासा वेळ तो होल्ड करतोय. आता कदाचित म्हणजे हाय चान्सेस आहे की मार्केट खाली आलंच पाहिजेत. बघूया आता. इथे थोडा वेळ तो थांबतोय, वेट करतोय. $95 आपला, आपण सेकंड टाइम $95 वरती आलोय पुन्हा. $124-25 गाईज, मस्त प्रॉफिट चाललाय याच्यामध्ये. हे बघा, समजते तुम्हाला, $175 प्रॉफिट. काय बोललो होतो मी तुम्हाला, गोष्टी फॉलो करणं आहे ना खूप महत्वाचे असतात. आता याला आपल्याला डायरेक्ट इथे घ्यायचं आहे, इथं $15 वरती. रिस्क रिवॉर्ड रेशो बघा काय आहे, तर आता 0% याच्यामध्ये आपला आता पैसा जाणार आहे, 0%. आणि 175 पर्यंत चालू आहे आता हे. आता हे इथपर्यंत मे बी येऊ शकतो. हा इथून काय होईल बघा, कारण की इथं पण एक कॅन्डल आहे जी त्याला रिव्हर्स फेकू शकते. आपण ऑलरेडी इथं ठेवलं होतं आपला टीपी. मी पुन्हा वेट करेल, काय होते तर बघूया. जाऊ शकतो, चान्सेस आहे इथनं एक पुलबॅक भेटेल. बघा आला पुलबॅक ग्रीन कॅन्डलचा, पण तो कसा 100%. याला क्लोज कर, आपला टार्गेट भेटून जाईल पुन्हा. अजून क्लोज कर त्याला. ग्रीन कॅन्डल आहे ना, नाही झाली पाहिजे, इथं रेड कॅन्डल झाली पाहिजे. समजते तुम्हाला, गोष्टी कळतात काय चाललंय. मी याला आता इथपर्यंत घेतो, $51 होऊ शकते. जर मी $175 ही बुक केले तरी बेस्ट आहे, पण होल्ड करायचं आहे आपल्याला, वेट करायचं आहे. सध्याच नाही आहे, जेव्हा आपल्याला वाटेल काहीतरी गडबड झाली, आपण ट्रेडिंगमधनं क्लोज होऊन जाऊ. पण 5 मिनिटच्या कॅन्डलवरती जर तुम्ही बघसाल ना, तर त्याला इथपर्यंत यावंच लागणार आहे 5 मिनिटमध्ये. इथून तो गेलाय वरती, बट आता या ट्रेडमध्ये रिस्क किती, 0 रिस्क आहे. आता हा इथपर्यंत येऊ शकतो, पुन्हा खाली येऊ शकतो किंवा इथपर्यंत येऊ शकतो, पण त्याला चान्सेस खूप कमी आहे की तो आपला एसएल घेईल, जर मी एसएल इथे ठेवला तर. पण याला म्हणतात ट्रेड मॅनेजमेंट. मी का रिस्क घेऊ माझ्या ट्रेडची? आता मला माहिती आहे, जर मी हा एसएल इथे ठेवला ना, तर याला कमी चान्सेस आहे इथे यायचे, पण तरी पण मी तो तसं नाही करणार. का? कारण की यालाच म्हणतात ट्रेडिंग मॅनेजमेंट. ह्याच गोष्टी आहे, जर चुकून जर गेलं तर मग आपल्याला एसएल द्यावं लागेल. पण आता आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहोत, तर का असं करायचं? 175 पर्यंत आपण गेलेलो होतो, तुम्हाला कळतंय मी काय बोलतो. $175 पर्यंत आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये गेलेलो होतो. लॉजिक समजा रे, फक्त लॉजिक समजा व्यवस्थित. एक ग्रीन कॅन्डल झाली, पण ती वरती क्लोज नाही झाली. आता आपण पुन्हा इथे येऊ शकतो. अरे काय झालं याला, क्लोज झाला का ट्रेड? नाही. $56 आपले आता जाऊ शकतात, म्हणजे ट्रेलिंग एसएल मध्ये. $175 आपण बघितले ऑलरेडी, आपण $100 बघितले होते, तो रिव्हर्स गेला,
मायनसमध्ये गेलो आपण, पुन्हा 100च्या वरती गेलो, 175 पर्यंत आलो. बघू आता कसं होते तर. पण 5 मिनिटमध्ये जर तुम्ही बघसाल ना, 5 मिनिटच्या याच्यावरती याला इतकं भले रिव्हर्स घेतलं, पण ॲक्च्युअली याचा सपोर्ट कुठं आहे? याचा सपोर्ट जो आहे तो इथं आहे. कुठेही तुम्हाला कळलं ना सपोर्ट? हा इथं आहे या साईडला. आपण ही मॅनेज करू शकतो अजून पुन्हा इथपर्यंत 262 पर्यंत. बघू कसं होते तर. कसं ठेवूया. आता याला जो स्कोप आहे ना ट्रेडिंगला, या ट्रेडला, या कॅन्डलला इथपर्यंतचा स्कोप आहे. ही जे दिसते ना तुम्हाला, इथं जी लिक्विडिटी आहे इथपर्यंत त्याला स्कोप आहे याचा. 56 आपण ट्रेलिंग असेल लावून दिलाय. मी बिंदास ट्रेडमध्ये बसलोय, काहीच करत नाही आहे आता. म्हणजे मला माहिती आहे की माझा लॉस होणारच नाही आहे. आणि जर तुम्ही असे तुमचे ट्रेलिंग असेल असे किती पण हिट झाले ना, तरी तुम्ही प्रॉफिटमध्येच राहणार, तुम्ही लॉसमध्ये राहणारच नाही आहे. आणि जर तुम्ही 10 ट्रेड करताय, 10 ट्रेडमध्ये तुमचे 3 जे आहे ट्रेलिंग एसेल हिट झाले, 2 एसेल हिट झाले 5. पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही 2 ट्रेडमध्ये ब्रेक इव्हन आहे आणि बाकीच्या प्रॉफिटेबल आहे, 1:1, 1:3 मध्ये आहे. तरीही तुम्ही फायद्यामध्येच राहणार. समजते तुम्हाला? ट्रेडिंग शिका तुम्ही, व्यवस्थित शिका, शांततेत शिका, गडबड नको करू फक्त. खूप महत्त्वाच्या असतात या गोष्टी करणं. हे बघा, मला जे पण तुम्ही हे करताय ना, जॉब करताय ना, संध्याकाळी या. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये सकाळी ऑफिस टायमिंग ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे त्या गोष्टी होत नाही, लक्ष देता येत नाही. पण जर तुम्ही 5, 6, 7 वाजता जर घरी येत असणार रिटर्न, तर तुम्हाला थोडा वेळ देऊन, थोडा स्किल ॲड करून, कॉन्सेप्ट काय आहे ते समजून, कॉम्पोनंट काय आहे ते समजून, चार्ट ट्रेडिंग, ॲटलिस्ट चार्ट ट्रेडिंग, व्हिडिओ बघा ट्रेडिंगचे, समजा कसं ट्रेडिंग होतंय, काय होतंय, शिकून घ्या आणि करायला सुरुवात करा. हळूहळू का होणार सुरुवात करा. ह्या ह्या ज्या गोष्टी आहे ना, इथं खूप मोठं मार्केट आहे गायचं, खूप मोठं आहे, भरपूर मोठं मार्केट आहे. फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे ना, पैसे कसे काढायचे नाही ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. हे तुम्हाला जर कळालं नाही वेळेस, की कसं मला माझे पैसे लावून थोडंसं प्रॉफिट करून पैसे काढायचे आहेत. एका दिवसात कोणाचे लाखो करोडो नाही जमत. म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठं कॅपिटल पण लागते, पण तेवढी रिस्क पण नाही. जर दिवसाला ₹1000 पण बनतायत, तर प्रॉब्लेम काय आहे? हा बघा, आता पुन्हा आला खाली, 262 पर्यंत आला, 205. मी याला आता इथपर्यंत आणतोय, $90 पर्यंत. आता तुम्हीच सांगा मला काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यात. 5 मिनिटमध्ये मी येतो आणि वाट बघूया आपण आता आपल्या टीपीची. $200 ऑलरेडी डन. इथं कशाला जातोय हा रिटर्न? इथं काय आहे रिटर्न जायला? आहे का इथं काही? आहे, हे आहे रिटर्न जायला. ठीक आहे, बघू, वेट करू. $101 प्रॉफिट तरी घेऊन जाऊ आपण, म्हणजे ₹1 आपला मानाचा. बघू कसं कसं होतंय, तुम्ही बघताय ना ट्रेडिंगचं. फक्त तुम्हाला बेसिक पासून गोष्टी शिकण्याची गरज आहे, की कशी कॅन्डल असते, कसा वर्क होतो, कसं पॅटर्न असतात, काय असतात. कॅन्डल बघा किती मोठी क्लोज झाली आणि आता रेडी राहा टीपीसाठी आपल्या. 100% टीपी भेटो देवा. आजा मेरे भाई जल्दी ये रे भावा, पटकन. नको ग्रीन कॅन्डल बनवू नको. अरे आता आपल्याला इथनं ॲक्च्युली क्लोजिंग करायचं इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे, क्लोज करणं महत्त्वाचं होतं, कारण की याने आहे ना इथून कुठून काहीतरी घेतलंय. थोडासा ना आपला प्रॉफिट हुकलाय आता, जो $250 पर्यंत गेलेला होता, 250-30 पर्यंत गेलेला होता. होतात गोष्टी. बघा आता हा पेन आहे ना, हा पेन पण झेलावा लागतो, की थोडंसं बसलं टार्गेट हुकलं आपलं. ठीक आहे, बघूया कसं होतं तर. $100, $101 तर आपला प्रॉफिटमध्ये आपण निघून जाऊ. ट्रेड मॅनेजमेंट जे असते ना, जे 70 ते 75% वर्क करते, तर ते हे असंच वर्क करते.
पण हे जे दुःख आहे ना, की मार्केट इथपर्यंत येऊन रिटर्न गेलं, हे खूप वेगळ्याच लेव्हलचं दुःख आहे. आता बघा काय करावं, $112 चालले आणि $101 आपला ट्रेलिंग एसएल आहे, तो हिट होऊन जाईल आणि ऑलरेडी हिट झाला $100. असं आहे, मार्केट इथपर्यंत आलेलं होतं आणि हे जबरदस्त होतं ते आलेलं. तर तुम्हाला कॉन्सेप्ट कळला ना क्लिअर काय आहे, तर अशा पद्धतीची ट्रेडिंग असते. BTCचं पण असं चाललंय, BTCचं बघूया काय तर. चला, 8-9 हजार रुपये कुठं कुठं बनतायत? अरे तुम्ही दिवसभर आपण काम करतोय, कुठं ऑफिसमध्ये जातोय, काय करतोय, ट्रॅफिकमध्ये मरमर करतोय, तिथं MIDC मध्ये लोक ओव्हरटाईम करून करून महिन्याला काहीतरी 10-12 हजार रुपये कमवत असतील किंवा 15-16 हजार रुपये कमवत असतील. तर दिवसाला तुमचे 1000 रुपये बनत आहेत, 2-3 हजार रुपये बनत आहेत, 4 हजार रुपये बनत आहे. काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम नसायलाच पाहिजेत. तुम्हाला फक्त तुमचं जो माइंड आहे ना, तो माइंडला शिकवणं, माइंडला ट्रेन करणं महत्त्वाचं आहे. तो माइंडला ट्रेन कसं होईल? तर व्हिडिओ बघा, वाचा, रीडिंग करा, चार्ट रीडिंग करा, गोष्टी समजून घ्या. तुम्ही नुसतं सोशल मीडियावरती ह्या पोस्ट बघत बसता, हे रील बघत बसता, पूर्ण वेळ असाच निघून जातो. थोडंसं नॉलेज घ्या गोष्टीचं, बघा काय चाललंय तर. किती दिवस अशा गोष्टी करत राहणार आहे? म्हणजे घरच्यांची स्वप्न आहेत काही, तुमची स्वतःचे पण स्वप्न आहेत काही आणि मुलं आहे तुम्ही. अरे बघा, लक्ष द्या गोष्टीकडे, समजा. काही नसेल, काही वाटलं, डाऊट असेल, विचारा, कमेंटमध्ये विचारा. बघा आता जर ट्रेलिंग असेल नसता तर काय झालं असतं. आणि मार्केटनी थांबा 1 मिनिट, आपण चेक करूया. क्रॉस कुठून गेला तो रिटर्न हे बघूया. हे बघा, त्याने ॲक्च्युली इथून जायचं होतं त्याला, तर थोडं त्यानं इथं आला आणि इथून घेतला. आपला जो TP होता तो हा होता. ठीक आहे, 142 पर्यंत होता, बट नो इश्यूज. समजून घ्या. आता बघा मार्केट कसं वर गेलंय. ट्रेलिंग एसएल या ठिकाणी नसता $100 बुक झाले नसते. इथपर्यंत पुन्हा आलाय मार्केट. याला खाली पडायचं असेल तर तो पडेल बी अजून. बट जर तो इथून वर गेला, आता हे जे मी तुम्हाला दाखवलंय ना, जर इथून तो वर गेला तर तिथं होईल मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, ज्याला आपण EMSS म्हणतो, म्हणजे MSS बोलतो त्याला. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणार तो. म्हणजे तुम्हाला मला लिहून द्यायचं असेल तर सांगतो तुम्हाला, MSS, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट असं होतं ते. समजते तुम्हाला गोष्टी? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टरमध्ये कधी होते, समजा आता हे जे झालं ना, हे बघा, लोअर लो, लोअर हाय जेव्हा होतात, बनतात, तेव्हा त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतो आपण. हे बघा, हे काय आहे? हे चेंज ऑफ कॅरेक्टर आहे. इथं आलं, मार्केटचा ट्रेंड वरती होता, तो शिफ्ट झाला, इथनं लिक्विडिटी घेतली, शिफ्ट झाला, इथून मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाला आणि लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय बनत चाललाय. ते हे होते चेंज ऑफ कॅरेक्टर. तुम्हाला समजतंय सर्व गोष्टी कशा चालल्या तर. बघा, मार्केट इथपर्यंत आलंय पुन्हा 1 मिनिटाच्या वरती. इथनं घेऊन इथून त्यानं समजा एक्झॅक्टली एक लिक्विडिटी घेतली आणि वरती गेलं, जिथून आपण एंट्री घेतलेली. तर प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिक असते. ट्रेड जो तुमचा असला ना, तो लॉजिकमध्येच असायला पाहिजे. तो लॉजिक थ्रू जर ट्रेड घेतला ना, मनाला शांतता भेटते, भले तो लॉसमध्ये जाऊ द्या. कारण की 1000 वेळा अशा गोष्टी होतात की आपण ट्रेड घेतो आणि तो लॉसमध्ये जातो, मग त्याच्यामुळे आपण डिमोटिवेट होतो. असं होऊ नका देऊ. ऐसा कभी होने भी मत दो की आपको बुरा लगा. बुरा लगना ट्रेडिंग में गेम आहे, हे पार्ट ऑफ द गेम आहे ट्रेडिंग का. इथं तुमचं म्हणजे आपलं हृदय, हार्ट जे आहे त्याला इथं दुखवणार, मन दुखवण्यासाठीच आहे ट्रेडिंग. पण तुम्हाला असं ट्रेन करावं लागेल मनाला, माइंडला, आणि मग बघा कसा होतो धिंगाणाचं. पण तुम्हाला समजतंय ना की मी काय सांगतोय, तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्ष द्या. प्रत्येक गोष्टीला बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, एक नजरिया असते की आपण आपण त्या त्या गोष्टीला कसं बघतोय, काय म्हणून बघतोय त्या गोष्टीला आपण. जर तुम्ही ट्रेडिंगला पॉझिटिव्ह वेने बघत असणार आहे, बघा, गॅमलिंग जर केली तर कुठल्या पण गोष्टी गॅमलिंग आहे. मन लावून गोष्टी केल्या, गोष्टी समजून केल्या, तर तुम्ही ॲटलीस्ट ब्रेक इव्हन तर राहू शकता ना. प्रॉफिटेबल तर सोडा हो, तुम्ही ब्रेक इव्हन तर राहू शकता ना. तुम्ही आज ते करून दाखवा. माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे. असेच व्हिडिओ करण्यासाठी, बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण जिथनं एंट्री घेतली होती तिथनं मार्केट आला आहे, आता तो एसएल हिट करायला जातोय. तर चला, भेटूया आपण आरामात. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा.
कमेंट असतील तर कमेंटमध्ये विचारा. टेलिग्रामच्या चॅनलची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल. टाकून द्या गाईज, बघूया.